ई चलन रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली होती, पण त्यानंतर शासनानं कोणताही निर्णय घेतला नाही। ई चलन विरोधात कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार संघटनेचे प्रदीप राठोड यांनी 15 ऑगस्टपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केलंय। आज या उपोषणाचा 5वा दिवस असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध संघटना पुढे येत आहेत। वाहतूकदारांचा थकीत दंड पूर्णपणे माफ करावा आणि जाचक ई चलन प्रणाली कायमची रद्द करावी यासाठी प्रदीप राठोड यांनी जुलै महिन्यात आमरण उपोषण आंदोलन छेडलं। सलग 8 दिवसांच्या उपोषणानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन राज्याच्या परिवहन मंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणली। त्यावेळी परिवहन मंत्र्यांनी ई चलन रद्द करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता। त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं, पण अजूनही ई चलन रद्दचा आदेश आलेला नाही। त्यामुळे पुन्हा एकदा 15 ऑगस्टपासून प्रदीप राठोड यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मार्च 2026 अखेर चलनांची संख्या आहे 12 कोटी। सर्व वाहतूकदारांच्यावर मिळून म्हणजे त्याच्यामध्ये 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर सगळे ट्रक टेम्पो टँकर बसेस सगळं आलं 12 कोटी ही चलनांची संख्या आहे आणि 7,800 कोटी रुपये दंड हा लावला गेलेला आहे, ज्याच्यापैकी 2800 कोटी आतापर्यंत वसूल झालेला आहे आणि 5,032 कोटी रुपये त्यांच्या हिशोबाने आम्ही शासनाचं देणं लागतं। हे आंदोलन जोपर्यंत ई चलनाची दंडाची रक्कम पूर्णपणे रद्द होत नाही किंवा माफ होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आणि माझं आमरण उपोषण हे सुरूच राहणार आहे। आज या उपोषण आंदोलनाचा 5वा दिवस होता। वाहतूकदारांच्या समस्या मांडत प्रामुख्यानं ई चलनमधून होणारी लूट रोखण्यासाठी प्रदीप राठोड यांनी सुरू केलेल्या उपोषणाला अन्य काही पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळू लागलाय। शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला समर्थन देत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात गौरव कुसाळे, रफिक राऊतर, मनोज चौगले, अशोक शिंदे, पंकज त्रिपाठी, रियाज मुजावर, दिलदार मुजावर, उत्कर्ष पवार, इर्शाद फराज, दत्तात्रय पताडे, सचिन जाधव, सुनील मगदूम, वरुण पारिक, किरण पडवळ, अमित भोसले यांचा सहभाग आहे।